जय गुरु माणिक. तर आज द्वादशी आहे आणि ही आपल्या मंदिरातली द्वादशीची विशेष पूजा आहे. आणि इथं बाहेर कृष्णाची पूजा सुद्धा झालेली आहे. आणि आज ऋतू सगळ्या मुलींबरोबर भक्त कार्याचा सामूहिक जप करत होती. आणि द्वादशीच्या मंदिरामध्ये विप्रपूजा करायची होती म्हणून आम्ही बोलवलं होतं यांना. आणि मग यांना सुद्धा धुंडेदान दिलेलं आहे. धुंडेदान देऊन मग आता मी घरामध्ये आले होते आणि आज अनारशी करते, कारण द्वादशीचा पर्वकाळ मोठा असतो. आणि मला आज प्रभूला सुद्धा धुंडेदान द्यायचं होतं. यानंतर मग मी मंदिरामध्ये येऊन प्रभूला सुद्धा धुंडेदान दिलं आहे. कृष्णाला धुंडेदान देऊन आता निघायचं होतं आम्हाला देगलूरला, कारण मला बहिणीला सुद्धा आज धुंडेदान द्यायचं आहे. तर देगलूरला आलो आणि अगोदर धुंडेदान देऊन घेतलं आहे आणि मग जेवण वगैरे करून थोडा वेळ आराम केला. आणि उद्या कार्यक्रम असल्यामुळं भाजीपाला घेऊन आम्ही तिथून निघालो होतो. आणि घरी आल्यानंतर मग मला संध्याकाळचा दिवा वगैरे लावायचा होता, तर 30 दिवे लावून घेतले. तर असा छोटासा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक शेअर करा.